श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो स्वागत व्हा. तुमच्या आयुष्याच्या क्षितिजावर एक असे भयानक वादळ आकाराला येत आहे ज्याची कल्पना करूनच काळजाचा ठोका चुकेल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार येणारे 5 दिवस तुमच्या जीवनात साक्षात महाभारत घडवून आणणार आहेत. शांत दिसणाऱ्या या दिवसाच्या पडद्यामागे नक्की काय दडलंय? तुमच्या विश्वासातील माणसे तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार की नियती काही क्रूर खेळ खेळणार? सस्पेन्सचा हा पडदा जसजसा वर जाईल तसतसा तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. मृत्यू आणि विजय यांच्यातील ती पुसट रेषा पाहण्याची हिंमत तुमच्यात आहे का? वृषभ राशीच्या जातकांनो, अंधाऱ्या रात्रीच्या शांततेत काहीतरी असं शिजत आहे जे तुमच्या अस्तित्वाचा पाया हलवून टाकेल. गुरुजींनी दिलेला इशारा स्पष्ट आहे. हा केवळ काळ नाही तर तुमच्या कर्माचा हिशोब घेणारा रणसंग्राम आहे. तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी अदृश्य शक्तींनी जाळं विणायला सुरुवात केली आहे. मनात दाटलेली भीती आणि वातावरणातील हा सस्पेन्स तुम्हाला प्रत्येक पाऊल जपून टाकण्यास भाग पाडेल. या महाभारतात तुमचे सारथी कोण असतील आणि तुमचे शत्रू कोण हे ओळखण्यात तुमची चूक झाली तर सर्वस्व गमावण्याची भीती आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या भीषण संघर्षाच्या ज्वालामध्ये जेव्हा तुम्ही होरपळून निघाल तेव्हा एकच शक्ती तुम्हाला वाचवू शकेल, साक्षात महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्या मस्तकावर राहणार आहे. हे 5 दिवस जितके भयावह आहेत तितकेच ते दैवी चमत्काराने भरलेले असतील. जेव्हा रणांगणात तुम्ही एकटे पडाल तेव्हा महादेवाचे तिसरे नेत्र उघडतील आणि तुमच्या शत्रूचा भस्म होईल. गुरुजी सांगतात की हा काळ तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्यातील विजेत्याला जन्म देण्यासाठी आला आहे. महादेवाच्या डमरूचा नाद ऐकू येतोय. म्हणूनच या महायुद्धाचा प्रत्येक पैलू समजून घेण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती तुम्हाला या संकटाच्या गर्तेत लोटू शकते. त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. वृषभ राशीच्या जातकांनो, महाभारताच्या या पहिल्या पर्वाची सुरुवात एका अशा भयान शांततेने होणार आहे जी वादळापूर्वीच्या संकटाची नांदी ठरेल. गुरुजींच्या मते तुमच्या कार्यक्षेत्रात आणि घरात अचानक एक विचित्र नकारात्मकता जाणवू लागेल. ज्या सहकाऱ्यांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता त्यांच्या नजरा बदललेल्या असतील. ही भीती केवळ कल्पनेतली नाही तर वास्तवात तुमच्या विरोधात रचल्या जाणाऱ्या षडयंत्राचा हा पहिला टप्पा असेल. तुमच्या प्रत्येक हालचालीवर कोणाची तरी तीक्ष्ण नजर आहे हे विसरू नका. वृषभ राशीच्या जातकांनो, या पहिल्या भागात तुम्हाला अशा काही घटनांचा सामना करावा लागेल ज्या तुमच्या बुद्धीला चक्रावून टाकतील. तुमची महत्त्वाची कामे ऐनवेळी बिघडतील किंवा पूर्ण व्हायला आलेले प्रकल्प अचानक थांबतील. गुरुजींनी स्पष्ट इशारा दिला आहे की हा काळ तुमच्या धैर्याची परीक्षा पाहणारा आहे. वातावरणात एक प्रकारचा सस्पेन्स निर्माण होईल जिथे तुम्हाला हेच कळणार नाही की नक्की चूक कोणाची आहे. शत्रू समोरून वार न करता अंधारातून तुमच्यावर हल्ला करण्याची संधी शोधत आहे हे ओळखूनच पाऊल टाका. वृषभ राशीच्या जातकांनो, या संकटाच्या छायेत असतानाही तुम्हाला एक अनामिक शक्ती जाणवेल. जरी चहूबाजूंनी कोंडी होत असली तरी महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्या संरक्षणासाठी सज्ज होत आहे. भाग 1 मध्ये जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मार्ग संपला आहे तेव्हाच काहीतरी असं घडेल जे तुम्हाला सावरून धरेल. गुरुजी सांगतात की ही केवळ महाभारताची पहिली ठिणगी आहे. खरी लढाई अजून बाकी आहे. स्वतःला मानसिकदृष्ट्या खंबीर करा, कारण नियतीचा हा खेळ आता अधिक गंभीर वळण घेणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, महाभारताचा हा दुसरा टप्पा तुमच्यासाठी अत्यंत भयानक आणि रहस्यमयी असणार आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार आता ते चेहरे समोर येऊ लागतील जे इतके दिवस मित्रत्वाचा मुखवटा घालून वावरत होते. तुमच्याच घरात किंवा कामाच्या ठिकाणी असे काही छुपे शत्रू सक्रिय झाले आहेत जे तुमच्या प्रगतीवर घाला घालण्यासाठी टपून बसले आहेत. रात्रीच्या अंधारात रचली जाणारी ही कारस्थाने तुमच्या मानसिक शांतीचा बळी घेतील. सावध रहा, कारण ज्या हातांनी तुम्हाला आधार दिला तेच हात आता तुमचा गळा आवळण्यासाठी पुढे सरसावू शकतात. वृषभ राशीच्या जातकांनो,
या भागात तुम्हाला अशा काही विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागेल ज्यांचा विचार करून तुमच्या अंगावर काटा येईल. अचानक तुमच्या वस्तू गहाळ होणे, कोणाचे तरी सतत अस्तित्व जाणवणे किंवा विनाकारण मनात भीती निर्माण होणे हे केवळ योगायोग नसून तुमच्या विरोधात सुरू असलेल्या तंत्रमंत्र किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव असू शकतो. गुरुजी सांगतात की शत्रू आता तुमची कमजोरी शोधण्यात यशस्वी झाला आहे. हा सस्पेन्स इतका वाढणार आहे की तुम्हाला स्वतःच्या सावलीवरही विश्वास ठेवणे कठीण होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, जरी शत्रूने तुम्हाला चहूबाजूंनी वेढले असले तरी महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर कवच बनून उभा आहे. हा विळखा कितीही घट्ट झाला तरी ज्याच्या पाठीशी त्रिलोकीचा स्वामी आहे त्याचे कोणीही वाकडे करू शकणार नाही. गुरुजींच्या मते या संकटाच्या काळात तुम्हाला महादेवाच्या अस्तित्वाचे काही गूढ संकेत मिळतील, जे शत्रूचा नाश करण्यासाठी तुम्हाला दिशा दाखवतील. हे युद्ध आता निर्णायक वळणावर आले आहे. भीतीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला या छुप्या वार करणाऱ्यांचा नायनाट करावाच लागेल. वृषभ राशीच्या जातकांनो, महाभारताचा हा तिसरा अध्याय तुमच्या काळजाचे तुकडे करणारा ठरेल, कारण आता युद्धाची ठिणगी तुमच्या स्वतःच्या घरात पडणार आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार ज्यांच्यासाठी तुम्ही आजवर रक्ताचे पाणी केले, तीच रक्ताची नाती आता तुमच्या विरोधात उभी ठाकतील. शब्दांची धार शस्त्रापेक्षाही जास्त टोकदार असेल आणि घराच्या भिंतींमधून संशयाचे भूत संचार करू लागेल. हा असा सस्पेन्स आहे जिथे रक्ताचे नातेवाईकच एकमेकांचे शत्रू बनून संपत्ती किंवा हक्कासाठी तुमच्यासमोर महाभारतातील कौरवांसारखे उभे राहतील. वृषभ राशीच्या जातकांनो, नात्यांमधील या रणकंदनात तुम्हाला सर्वात मोठा धक्का तुमच्या जोडीदाराकडून किंवा अत्यंत जवळच्या मित्राकडून मिळण्याची शक्यता आहे. गुरुजी सांगतात की चुकीच्या समजाचा असा काही विळखा पडेल की तुमचे स्पष्टीकरण देण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील. प्रेमाच्या जागी तिरस्काराची भावना निर्माण होईल आणि घराचे रूपांतर एखाद्या रणांगणात होईल. प्रत्येक संवाद हा वादाचे कारण बनेल आणि तुम्हाला असे वाटू लागेल की तुम्ही ज्या जगात राहत आहात तिथे आता कोणीही तुमचे उरलेले नाही. भीती आणि अविश्वासाचे हे वातावरण तुम्हाला आतून पोखरून टाकेल. वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा नात्यांचे हे सर्व पाश तुटताना दिसतील आणि तुम्ही स्वतःला हताशपणे एकाकी अनुभवाल, तेव्हा महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्यासाठी प्रकाशाचा किरण ठरेल. गुरुजींच्या मते हे नातेसंबंधांचे तुटणे ही प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्याची प्रक्रिया आहे. महादेव तुम्हाला ते सत्य दाखवून देतील जे तुम्ही आजवर प्रेमाच्या आंधळेपणामुळे पाहू शकला नव्हता. या संघर्षातून तावून सुलाखून निघाल्यावरच तुम्हाला कळेल की ह्या महाभारतात कोणाची साथ धरायची आणि कोणाचा त्याग करायचा. वृषभ राशीच्या जातकांनो, महाभारताच्या या चौथ्या पर्वात सस्पेन्स आणि भीतीचा काळ आता एका अशा वळणावर आला आहे जिथे विनाशाची टांगती तलवार तुमच्या मानेवर असेल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार जेव्हा सर्व बाजूनी शत्रूंनी तुम्हाला घेरलेले असेल आणि तुम्हाला वाटेल की आता आपला अंत निश्चित आहे, तेव्हाच वातावरणात एक गूढ शांतता पसरेल. ही शांतता साक्षात महादेवाच्या आगमनाची नांदी असेल. जेव्हा मानवी शक्ती अपुरी पडते तेव्हाच दैवी चमत्काराचा खेळ सुरू होतो. हा तोच क्षण आहे जेव्हा तुमच्या आयुष्यातील अंधाराला चिरत एक प्रचंड प्रकाश समोर येईल. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागात तुम्हाला अशा काही अद्भुत आणि भीतीदायक घटनांचा अनुभव येईल ज्या विज्ञानाच्या पलीकडच्या असतील. गुरुजी सांगतात की शत्रू जेव्हा आपला अंतिम वार करण्यासाठी पुढे येईल तेव्हा अचानक त्यांच्या मार्गात असे अडथळे निर्माण होतील की ते स्वतःच भयभीत होतील. महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर एका अभेद्य कवचासारखा राहील. तुम्हाला स्वप्नात किंवा प्रत्यक्षात काही असे संकेत मिळतील जे शत्रूचे सर्व डावपेच धुळीस मिळवतील. हा सस्पेन्स आता उत्कर्षाला पोहोचला आहे, कारण अदृश्य शक्ती तुमच्या संरक्षणासाठी रणांगणात उतरल्या आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, महादेवाचा अभयहस्त तुमच्या मस्तकावर असताना आता घाबरण्याचे कारण नाही, पण सावध राहणे अनिवार्य आहे. गुरुजींच्या मते हे 5 दिवस तुमच्या कर्माची शुद्धी करत आहेत. ज्याप्रमाणे विषप्राशन करून महादेवाने जगाला वाचवले, तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व विषारी माणसे आणि परिस्थिती आता उघड पडतील. वृषभ राशीच्या जातकांनो, महाभारताच्या या 5व्या पर्वात युद्धाचे स्वरूप पालटणार असून आता तुमच्या अस्तित्वाची लढाई धनाच्या रणांगणावर खेळली जाईल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हे आर्थिक महायुद्ध तुमच्या संयमाची आणि बुद्धीची कठोर परीक्षा घेणारे ठरेल. तुमच्या तिजोरीवर कोणाची तरी वक्रदृष्टी पडली असून अचानक होणारे मोठे नुकसान किंवा फसवणुकीचे सावट तुमच्यावर घोंगावत आहे. हा असा सस्पेन्स आहे जिथे कागदोपत्री व्यवहार बरोबर असूनही तुमच्या हातातून संपत्ती निसटण्याची भीती निर्माण होईल. सावध रहा,
कारण लक्ष्मीच्या रूपाने येणारा प्रत्येक मार्ग शुभ असेलच असे नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागात तुम्हाला अशा काही प्रलोभनांना सामोरे जावे लागेल जे प्रत्यक्षात विनाशाचे सापळे असू शकतात. गुरुजी सांगतात की घाईघाईने घेतलेला गुंतवणुकीचा निर्णय किंवा कोणावरही ठेवलेला आर्थिक विश्वास तुम्हाला रस्त्यावर आणू शकतो. कष्टाने कमावलेला पैसा वाळूसारखा हातातून निसटताना पाहून मनात भीषण भीती दाटून येईल. हे 5 दिवस तुमच्या कर्माच्या हिशोबाचे आहेत, त्यामुळे जुनी देणी किंवा विसरलेले व्यवहार अचानक समोर येऊन तुमच्यासमोर मोठे संकट उभे करतील. शत्रू आता तुमच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न करत आहे हे विसरू नका. वृषभ राशीच्या जातकांनो, या आर्थिक चक्रव्यूहात जेव्हा तुम्ही पूर्णपणे अडकलेले असाल तेव्हा महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्यासाठी कुबेराचा संकेत ठरेल. गुरुजींच्या मते जेव्हा तुमचे सर्व मार्ग बंद होतील तेव्हा महादेव तुम्हाला एक असा गुप्त मार्ग दाखवतील जिथून तुमच्या आर्थिक संकटाचे निवारण होईल. हे महायुद्ध तुम्हाला पैशाचे खरे मूल्य आणि माणसांची खरी पारख करून देण्यासाठी आले आहे. भीती सोडून महादेवावर विश्वास ठेवा, कारण तेच तुमच्या बुडत्या नौकेला किनाऱ्याला लावतील. या संघर्षाच्या अंती तुम्हाला समजेल की खरी संपत्ती पैसा नसून ईश्वरी कृपा आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, 5 दिवसांच्या या भीषण महाभारताचा आता तो अंतिम क्षण आला आहे, जिथे नियती आपला अंतिम न्याय देणार आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार विजयाचा हा शंखनाद होण्यापूर्वी वातावरणात एक भयानक शांतता पसरेल. ही तीच वेळ असेल जेव्हा तुमच्या सर्व शत्रूंनी त्यांचे अंतिम अस्त्र उपसलेले असेल आणि तुम्हाला चहूकडून संकटांच्या खाईत ढकलले असेल. पण विसरू नका, हा सस्पेन्स आता संपणार आहे. तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहणारे ते सर्व चेहरे आता उघडे पडणार आहेत आणि सत्याचा असा काही प्रकाश पडेल की अधर्माचा अंधार क्षणात भस्म होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागात तुम्हाला अशा पराक्रमाचा अनुभव येईल जो तुम्ही आजवर स्वतःमध्ये कधीच पाहिला नसेल. गुरुजी सांगतात की शत्रूचा अहंकार आता त्यांच्याच विनाशाचे कारण ठरेल. तुम्ही ज्या भीतीचा सामना केला तीच भीती आता तुमच्या शत्रूंच्या डोळ्यांत दिसेल. तुमच्या जीवनातील ते 5 दिवसांचे वादळ आता शांत होणार आहे, पण जाता जाता ते तुमच्या मार्गातील सर्व काटे उपटून टाकून जाईल. हा केवळ विजय नसेल तर तुमच्या आत्मसन्मानाचा नवा उदय असेल. हा विजय पाहून जगाला तुमचे सामर्थ्य कळेल आणि तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची बोलती कायमची बंद होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, या विजयाच्या क्षणी तुमच्या मस्तकावर महादेवाचा विशेष आशीर्वाद एखाद्या दिव्य तेजाप्रमाणे चमकेल. गुरुजींच्या मते ज्याप्रमाणे महादेवाने हलाहल पचवून सृष्टीला अभय दिले, तसेच तुम्ही या 5 दिवसांच्या महाभारतात सर्व विष पचवून आता अमृताचे अधिकारी झाला आहात. महादेवाच्या डमरूचा नाद आसमंतात निनादेल आणि तुमच्या जीवनातील दुःखाचा काळ कायमचा संपुष्टात येईल. हे युद्ध जिंकल्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे सामान्य राहणार नाही, तर एका महान योद्ध्याप्रमाणे ताठ मानेने जगासमोर उभे राहाल. जर तुम्हाला हे भविष्य आणि गुरुजींचे मार्गदर्शन मोलाचे वाटले असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या मनात स्वामींबद्दल असलेली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय श्री महाकाल किंवा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण तुमची एक कमेंट ईश्वरी आशीर्वाद मिळवून देऊ शकते. असेच नशिबाचे रहस्य उलगडणारे व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नशिबाचा एकही इशारा तुमच्याकडून चुकणार नाही. लक्षात ठेवा, नशीब त्यांनाच साथ देते जे स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवतात. शुभम भवतु.